हिरेन आणि नदीम ऑफिसमध्ये बसले होते. हिरेन त्याच्या फायनान्शियल प्लॅनिंग रिपोर्टमध्ये काहीतरी लिहित होता. तू हे काय करतोयस असं नदीमने हिरेनला विचारलं. एप्रिल महिन्यात इन्क्रीमेंट लेटर येईल, त्यानंतर आपल्याला SIPची रक्कम वाढवायची आहे, म्हणून मी जुना फायनान्शियल प्लॅनिंग रिपोर्ट बघतोय असं हिरेन म्हणाला. अरे हिरेन, पण अजून किती पगारवाढ होणार आहे तेच आपल्याला माहीत नाहीये, मग हा जुना रिपोर्ट बघून आता काय फायदा आहे असं नदीमने त्याला विचारलं. नवीन गुंतवणूक चालू करताना जुन्या गुंतवणुकीचा रिव्ह्यू केला पाहिजे असं मला माझ्या आर्थिक सल्लागाराने सांगितलं होतं, म्हणून मी जुन्या पोर्टफोलिओचा रिव्ह्यू करतोय असं हिरेन नदीमला सांगतो. हिरेन जे म्हणाला ते 100% बरोबर आहे. बरेच गुंतवणूकदार जसं पगार वाढेल तसं नवीन गुंतवणूक चालू करतात. इन्शुरन्स एजंट, बँक RM किंवा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर सांगेल त्याप्रमाणे बरेच लोक गुंतवणूक करतात. काही लोक तर मित्राने किंवा नातेवाईकाने गुंतवणूक केली म्हणून कोणताही विचार न करता तशीच गुंतवणूक करतात. मात्र प्रत्येकाचं उत्पन्न, खर्च, आयुष्याचा टप्पा आणि जोखीम घेण्याची क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणाच तरी बघून कोणताही विचार न करता गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेणं धोकादायक आहे. त्याचबरोबर आपण याआधी कुठे गुंतवणूक केली आहे, कोणत्या ॲसेटमध्ये आपले किती पैसे आहेत आणि कोणत्या गुंतवणुकीवर आपल्याला किती रिटर्न मिळाला आहे याचा विचार आपण नवीन गुंतवणूक चालू करताना केला पाहिजे. आपण केलेली कोणतीही नवीन गुंतवणूक ही जुन्या गुंतवणुकीला कॉम्प्लिमेंट झाली पाहिजे. आपल्याकडे रिअल इस्टेट, सोनं, FD, म्युच्युअल फंड्स आणि शेअर्स असे 5 महत्त्वाचे ॲसेट्स आहेत. सगळ्यात आधी आपल्याला या प्रत्येक ॲसेटमध्ये किती ॲलोकेशन असावं ते ठरवावं लागेल. समजा रिअल इस्टेटमध्ये 50%, FDमध्ये 20% आणि सोनं, म्युच्युअल फंड्स आणि शेअरमध्ये प्रत्येकी 10% असं ॲसेट ॲलोकेशन करायचं आपण ठरवलं असेल, तर काही ठराविक कालावधीनंतर आपल्याला या ॲसेट ॲलोकेशनचा आढावा घ्यावा लागेल. दरवर्षी काही ॲसेटमध्ये खूप चांगला रिटर्न मिळतो तर काही ॲसेटमध्ये तुलनेने कमी रिटर्न मिळतो. ज्या ॲसेटमध्ये जास्त रिटर्न मिळाला आहे त्याचं वेटेज आपोआपच वाढतं. मग अशा परिस्थितीत आपल्याला त्या ॲसेटमध्ये एवढं वेटेज चालेल का याचा विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ मागच्या 1 वर्षात शेअर मार्केट आणि इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये खूप चांगला रिटर्न मिळाला आहे. त्यामुळे या 2 ॲसेट्सचं वेटेज प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये नक्कीच वाढलं आहे. आता जर गुंतवणूकदाराने पुन्हा याच ॲसेटमध्ये नवीन गुंतवणूक केली तर ओव्हर ॲलोकेशन होऊ शकतं. म्हणूनच आपण देखील हिरेनप्रमाणे नवीन गुंतवणूक चालू करताना जुन्या गुंतवणुकीचा आढावा घेतला पाहिजे. पोर्टफोलिओमध्ये इक्विटीचं वेटेज वाढलं असेल तर हिरेन आता डेट फंडमध्ये गुंतवणूक करू शकतो. रिझर्व्ह बँकेने जर पुढच्या 3 वर्षात व्याजदर कमी केले तर लाँग टर्म डेट फंड्सवर 10%पेक्षा जास्त रिटर्न मिळू शकतो. त्याचप्रमाणे MCXवर गोल्डने ब्रेकआउट दिला आहे, त्यामुळे सोन्याच्या किमती आता बऱ्यापैकी वाढू शकतात. इक्विटी फंडमध्ये नवीन गुंतवणूक करण्यापेक्षा हिरेन सोन्यात गुंतवणूक करू शकतो. जर काही कारणास्तव शेअर मार्केटमध्ये क्रॅश आला तर हीच डेट फंड आणि सोन्यातली गुंतवणूक हिरेनच्या कामी येईल. अशा प्रकारे आपण किमान दर 6 महिन्याला पोर्टफोलिओचा रिव्ह्यू केला पाहिजे. कोणत्या ॲसेट्सनी मागच्या 1 वर्षात किती रिटर्न दिला आहे त्याची आकडेवारी आपल्या फायनान्शियल प्लॅनिंग रिपोर्टमध्ये नेहमी नोंदवली पाहिजे. त्यानुसार जोखीम कमी करून रिटर्न कसा वाढवायचा याचा आपल्याला विचार करता येईल. कोणीतरी समोरून आपल्याला इन्शुरन्स, म्युच्युअल फंड्स किंवा FD विकण्यापेक्षा आपण स्वतः ॲनालिसिस करून आपल्याला कोणत्या ॲसेटची आता गरज आहे ते ठरवलं पाहिजे. असं केल्याने आपला पोर्टफोलिओ व्यवस्थित डायव्हर्सिफाय होईल. कोणत्याही एका ॲसेटमध्ये आपलं ओव्हर ॲलोकेशन होणार नाही आणि गुंतवणुकीवर आपल्याला सातत्याने चांगला रिटर्न मिळत राहील.